त्यामुळे पुढची पिढी त्यांची बक्काल होणार आहे आणि मग ही बक्काल पिढी करायचं काय पुढं? रोड रोलर आमच्या अंगावनं तुम्ही घाला, त्यावेळी मरण त्याच वेळी रस्ता करशिला. फाशी घेण्याशिवाय त्यांना पर्याय काय राहिलेला नाही, कारण हे सरकार यातनं काही उद्योग निर्माण करू शकत नाही. सरकारचे दलाल असतील किंवा व्यापाऱ्यांचे दलाल असतील, शेतकऱ्यांच्या मध्ये फिरून शेतकऱ्यांच्या संभ्रम निर्माण करत आहेत की 1 वर्षापासून शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेनं चालू आहे. परंतु ज्यानंतर निवडणुका झाल्या, ज्या पद्धतीनं पाशवी बहुमतानं हे भाजपचं सरकार सत्तेवर आलं, त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणारच अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारगोटीच्या सभेतच केली होती. परंतु गारगोटीतील काही शेतकऱ्यांनी, ज्यांचा काही शेती संबंध नाही, अशा लोकांनी शक्तीपीठाच्या समर्थनार्थ एक निवेदन दिलं. सकाळी 11 वाजता निवेदन दिलं आणि संध्याकाळच्या 4च्या प्रेसमध्ये की कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची संमती आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि हा शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यातून होणारच अशी वल्गना केली. त्याच्या विरोधात गारगोटी येथे आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी हा शक्तीपीठ रद्द केला, परंतु बहुमत आल्यानंतर लगेच परत शेतकऱ्यांना विरोध डावलून शेतकऱ्यांचा घात करायचा हे सरकारने ठरवलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून रिटून महामार्ग न्यायचा प्रयत्न करणार आहेत. आज काही सांगतात की कोल्हापूर जिल्ह्यातनं वगळा, शेतकऱ्यांच्या संभ्रमावस्था आहे. काही या सरकारचे दलाल असतील किंवा व्यापाऱ्यांचे दलाल असतील, शेतकऱ्यांच्या मध्ये फिरून शेतकऱ्यांच्या संभ्रम निर्माण करत आहेत की तुम्हाला बाजारभावाच्या 10 पट रक्कम देणार, तुमची एवढी प्रगती होणार. तर कुठलाही बुदरगड तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पैसे घेऊन, मोबदला घेऊन शेती द्यायसाठी आपला अजिबात तयार नाही आणि आम्ही आमची शेती या शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही. हा शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज महाराष्ट्राच्या विकासासाठी होणार नाही. कुठलाही उद्योगधंदा इथं वाढणार नाही, कुठलीही नवीन इंडस्ट्री येणार नाही. उलट आमचा बुदरगड, आजरा तालुका असेल हा निसर्गानं वैभव संपन्न तालुका आहे. इथं बरेचसे आदिवास प्राण्यांचा अधिवास आहे. या शक्तीपीठ महामार्गावर त्यांचासुद्धा अधिवास इथं नष्ट होणार आहे आणि पर्यावरणाची, शेतकऱ्यांची, इथल्या पुढील सगळ्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा शेतकरी महामार्गाला विरोध आहे, शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. जे कोणी या ठिकाणी 5-10 लोक जी समर्थनात या ठिकाणी उतरत आहेत, त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांना जसं समृद्धी महामार्गाचं उदाहरण देत प्रत्येक भाषणात त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. किंवा फॉर्च्युनर मिळणार, स्कॉर्पिओ मिळणार, अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्यामध्ये खोटा प्रचार करून त्यांच्या जमिनी काढून घेण्यासाठी कंपनीनं एजंट नेमलेले आहेत. तेच एजंट आज खरोखरच शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी करत आहेत. त्याच्या विरोधातच आज हे आत्मक्लेश आंदोलन आम्ही करतो आहोत. जसं विधानसभेच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की बाबा या ठिकाणचा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामधून आम्ही करणार नाही. पण पाशवी बहुमतानं आलेलं भाजप सरकार या ठिकाणी मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगतात की बाबा आम्ही कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग हा करणारच. खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे, एकेकाचं या ठिकाणी घर जातं, शेती जाते, अजिबात त्याच्याकडे काही राहत नाही. यांची एकदा मुलाखत या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि त्यांना एवढंच सांगतो की काही झालं तरी चालेल, रोड रोलर आमच्या अंगावनं तुम्ही घाला, आम्ही ज्यावेळी मरण त्याचवेळी तुम्ही रस्ता करशिला. एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आमचे नेते आदरणीय देशातील शेतकऱ्यांचे ते माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी खरोखरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचं जे काय फायदा तोट्याचं जे काय हित आहे बघून प्रथम त्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध केलेला आहे. प्रथम म्हणजे बुदरगड तालुक्याचा तालुका अध्यक्ष या नात्यानं बघतो की बुदरगड तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे ते अल्पभूधारक आहेत आणि त्यांचा जर उदरनिर्वाहाचं बघायला गेलं तर जसा शेतीवर आहे तसा प्रामुख्यानं दुग्ध व्यवसाय आहे आणि दुधाच्या म्हणजे शेतीमध्ये जो चारा होतो त्याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. त्याच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या घरचा खर्च असेल, आपल्या मुलांना शिक्षण असेल आणि आरोग्य त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि जर हे अल्पभूधारक शेतकऱ्यांची जर हे जमीन काढून घेणार असेल तर त्यांना त्या बदल्यात काय देणार आहेत? त्या बदल्यात जमीन तर देणार नाहीत. त्यामुळं खरोखर आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा आमची शक्तीपीठ विरोधी कृती समिती असेल यांना प्रचंड आम्ही गेल्या वर्षभरापासून आम्ही विरोध करत आहोत आणि हा आमचा विरोध कायम राहील. आम्ही शक्तीपीठ आमच्या बुद्रुक तालुक्यातून जाणार नाही. शक्तीपीठ हा मार्ग काही गरज नाही या देशात, महाराष्ट्राला आणि आमच्या तालुक्याला तर इकडे नाहीच गरज. एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की आमचा इथला तरुण, पुढची पिढी ज्या जमिनी आता शिल्लक ठेवलेल्या आहेत
वडिलांनी राखून या जमिनी जर गेल्या तर त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये फाशी घेण्याशिवाय त्यांना पर्याय काय राहिलेला नाही. कारण हे सरकार यातनं काही उद्योग निर्माण करू शकत नाही. 20 फुटावरनं रस्ता जाणार आणि खालच्या बाजूला गाव राहणार, त्या ठिकाणी उतरायला बी खाली जागा असणार नाही. कोण गाड्या थांबवून खाली दुकान गाठावर येणार काय, हा पहिला प्रश्न. म्हणजे रोजगार काय निर्माण होणार काय. शेवटी गेल्यानंतर मोबदला दिला समजा याने, शेतकऱ्यानं शेत विकून कुठल्याही शेतकऱ्याचं पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. शेतकरी कर्ज काढतोय, शेतीचं कर्ज वर्षानं भागवतोय, पण कर्जमुक्त शेती करून घेतोय तो. पण विकलेली शेतीचं पैसे कुठल्याही शेतकऱ्याकडे राहिलेलं नाहीत. त्यामुळे पुढची पिढी त्यांची बकाल होणार आहे. आणि मग ही बकाल पिढी करायचं काय पुढं. शक्तिपीठ महामार्गाची मागणी नागपूर ते गोवा या मार्गामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने किंवा कुणीही मागणी केलेली नसताना शक्तिपीठ महामार्गाची नेमकी गरज काय. मला समजलेली माहिती अशी आहे की समृद्धी महामार्ग जो झाला ना, त्या समृद्धी महामार्गाचं काम संपल्यानंतर त्या ठेकेदाराला काम देण्यासाठी हे काम उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्यावेळी शेतकरी आपल्या मालाला MSP मागतो त्याच्याकडे पूर्णपणे पंतप्रधानापासून सगळे दुर्लक्ष करतात. तर या मार्गाची नेमकी काय गरज आहे ती मुख्यमंत्र्यांनी सांगावी नेमकी. आणि ह्या शेतकरी शक्ती मार्गामुळं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. जे आपले नॅशनल हायवे आपण बघतो त्याच्यामधून जे महापुराच्या वेळी शेती जे बरीचशी क्षार पड होती जमीन, तशी ज्या मदतीनं होणार. आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि याची कोणतीही गरज नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.